नमस्कार, हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज असणार आहे संक्रांत स्पेशल व्लॉग. तर यावर्षी काय झालं, पूजेचा टाईम कमी असल्या कारणामुळे मंदिरात खूप गर्दी झाली होती. लवकर नंबर लागणार नव्हता आमचा, त्यामुळे आम्ही कॉलनीतल्या बायकांनी सगळ्यांनी विचार केला की कॉलनीतच विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापन करायची आणि तिथेच विठ्ठल रुक्माईचं पूजन करायचं, विठ्ठल रुक्माईला वाण द्यायचं. ते म्हणतात ना, भाव तिथे देव. तसंच आम्ही असं काहीतरी आज केलं आणि आमचं पूजन एकदम छान झालं. एकदम शांततेत. मंदिरात पण असं झालं नसतं तसं आमचं इथे पूजन झालं. मी करण्याआधी भरपूर अशा 4-5 बायकांनी नाही म्हणता येणार, माझ्या काकू, मावशी, वहिनी लागतात त्या. म्हणजे नेहमी आमचं उठणं बसणं आहे, बोलणं चालणं आहे एकमेकांसोबत. तर त्यांनी आधी पूजा करून घेतली होती. त्यानंतर आम्ही गेलो, मी केली. माझ्यानंतर आईने पूजा केली. आई ही माझी आई आहे. आई पूजा करते आहे. पहिले पण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आईला बघितलं असेल. आईच्या स्पेशल रेसिपीज मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते, त्यामुळे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. आता आईचे पूजन झाल्यानंतर मग वहिनीने पूजन केलं होतं. आणि आम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापन केल्यानंतर बाकी पण भरपूर कॉलनीतल्या बायका आल्या होत्या इथे पूजण्यासाठी. कारण 2-3च तास पूजेसाठी होता आणि मंदिरात गर्दी पडली होती. वेळेच्या आत पूजन व्हायला पाहिजे, त्यामुळे बाकीच्या पण काही बायका ज्या आहेत ते इथे पूजनासाठी आल्या होत्या. आता वहिनींनी पण पूजा करून घेतली. आता आम्ही जिथे आम्ही 7-8 बायका ज्या जमलेलं होतं ना सुरुवातीला, त्यांचं सगळ्यांचं पूजन इथे झालेलं होतं. तर मग आम्ही ज्यांच्या दारासमोर ही पूजा मांडली, त्या काकूंनी ना विठ्ठल रुक्माईला नैवेद्य दाखवला. या त्या काकू आहेत. त्यांच्या अंगणात आम्ही पूजा मांडली होती. म्हणजे त्यांच्याकडे असा मोकळा खूप मोठा स्पेस आहे की तिथे आम्ही कार्यक्रम करतो छोटे मोठे आमचे. तर तिथेच आम्ही ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापन केली. त्यांनी नैवेद्य दाखवला, नंतर सगळ्यांनी आरती केली. तर जय देवी जय आता आपण महिषासुरवदनी हो विठ्ठल दैत्यासुरवदनी रुक्माईची आरती करून सुरवरी घेऊ. शर्वर्दे तारक आणि आरती करताना संजीवनी पण जय खूप असं देव जय प्रसन्न वातावरण झालं देव होतं. प्रसन्न होसी निर्दाशा देवी जय महिषासुरवदनी हो दरवर्षीपेक्षा तर दैत्यासुरवदनी यावर्षीच आमचं सुरवरी पूजन एकदम शर्वर्दे तारक शांततेत आणि छान असं संजीवनी पार पडलं. जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून कंठी कासे पितांबर तस्तुर ललाटी जय देव सगळ्यांनी हो आरतीचा वाळू मान घेतला, आरत्या सगळ्यांनी कुरवंड्या आरती येती केली. चंद्रभागेमध्ये सोडून येती दिंडा पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव माझे माऊलिये ये ओ विठ्ठले माझे माऊलिये पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला ओ माझा कैवारी आला ये हो विठ्ठले माझे माऊलिये ये हो विठ्ठले माझे माऊलिये आसोने शोभा अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णांबोधं वासुदेवं हरिः माधवं गोपिकावनं जानकीनायकं राम हरे कृष्णा 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 हरे हरे. सुमने तव पदकमने प्रणाम करूया हो आत्मसुखाची ही पाऊले हृदयी धरूया हो मानून घ्यावी सेवा आमची अल्पच ही सारी सद्गुरु राया प्रसन्न व्हावे भक्तांना तारी भक्तवत्सला तुझ्या प्रेमी छायावे राया त्रिभुवनी नाही तुझविन आम्हा कोणी राखाया बेल फुले ही हाती घेऊन मंजुळ तुळशीची जाई जुईची वाहू सुमने पुष्प गुलाबाची संगीत समने चरणी वाहू सुवास दरवळला नित्य सुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला शक्ती बुद्धी दे. एकदम छान शांततेत सगळं सुरळीत पार पडलं होतं आज. खूप
छान वाटत होतं. आजचा हा संक्रांतीच्या पूजेचा अनुभवच काहीतरी वेगळा होता. त्यानंतर आता वेळ होती हळदी कुंकवाची. सगळ्या सुवासिनींनी एकमेकीला हळदी कुंकू लावलं आणि ओट्या भरल्या. सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं, एकमेकीला तिळगुळ दिलं, ओट्या भरल्या, वाण दिलं आणि त्यानंतर प्रत्येकीने इथे नाव घेतलं होतं. ते पण नाव मी तुम्हाला ऐकवते. सगळ्यात आधी नावाची सुरुवात आमच्यातल्या सगळ्यात मोठ्या आमच्या अशा आम्ही ज्यांना आई म्हणतो, सगळ्यांचं तिळगुळ वाटण्याचं, हळदी कुंकू वाटण्याचं काम चालू होतं. सगळे असे एकत्रित येऊन काहीतरी कार्यक्रम केला ना की खूप छान वाटतं. आता सगळ्यांचं तिळगुळ हळदी कुंकू देऊन झालं तर आईंनी नाव घ्यायला सुरुवात केली. ऐका. झुंझुन्यात बसली मेहनत, काळी चोळी अंगात, गुलाल भांगत, रुपया वाटीत, खारका मुठीत, सगळे टाकतो बसले जातील तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. घ्या का पाटलाच्या नावासाठी सुरे नारायण कडे पुढे इतकं नसले, स्पर्श लागला वाऱ्यांचा, बघतो आपण सोबत संसार करते चुकाचा. अंगणातील दिवस म्हणजे बाळूताईचे स्थान शेखरावांमुळे मिळालं मला सौभाग्य. या 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 अंड्यातल्या पाण्यापेक्षा माठातलं पाणी घाल. पुत्रांच्या जीवासाठी व्यक्त केली का पाणी अंगणात होते दिवस तुळशीत घालते पाणी. अजिंक्यरावांचे नाव होते त्यांची रात्री. थांबा स्टार्ट. महादेवाच्या पिंडीवर ग्रंथाचे वेद संतोष पाटील करते पूजावर निवाह केली. हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठस. भास्कर पाटील माझे पती हेच माझे भाग्य सच्चे. टियासारखा स्नेह गुळासारखी गोडी, टियासारखा स्नेह गुळासारखी गोडी. सागररावांचे नाव घेते, सुखी राहू आमची जोडी. ह्या माझ्या दुसऱ्या वहिनी थोड्याशा वेळ झाल्या होत्या पूजेसाठी. त्यांच्या पण शेजारच्या बायका आल्या होत्या, त्या पण त्यांच्यासोबत पूजा करता येते. त्यानंतर आता सगळ्यांनी परत वाणाचं देवाणघेवाण चालू झालं इथे. आणि असा होता आमचा मकर संक्रांतीचा आजचा दिवस. खूप सारे असे फोटो काढले, रील्स काढल्या, खूप छान गेला आजचा दिवस. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटलात ते.